नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत वैष्णोदेवी कटरा येथे. ही आपली गाडी आहे आणि आपण आता वैष्णोदेवी कटराची यात्रा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे अवधूत आणि अमेय आणि श्राव्य. आणि ही आहे आपली सीट पुढील 36 तासांसाठी. आणि पुढील थोड्या वेळासाठी ही आहे आपली सीट 33, 34 आणि 35. फ्री नाही, तिकीट काढली आहे, भेटली, कन्फर्म झाली. फ्री नाही बोलू शकत, तिकीट काढलेली आहे. तिघांवरती एक फ्री. रेल्वेची नवीन स्कीम आहे, तिघांवरती एक फ्री. असं बोलू नको, रेल्वेवाले मारतील आपल्याला. असं बोलू नको, रेल्वेवाले मारतील आपल्याला. नाही मारणार रेल्वेवाले आपल्याला. सो आपला अनुभव पूर्ण आपण शेअर करू आपण गाईज आणि मजा एन्जॉय करू. आपण चाललोय श्री महादेवी कटरा वैष्णोदेवी. जय माता दी, प्रेम से बोलो. सो गाईज आपल्याला आपल्यासोबत आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत, को पॅसेंजर भेटलेले आहेत आपल्याला, ते पण आपल्यासोबत चाललेत. सो गाईज हे अमरनाथ यात्रेला चाललेले आहेत. आम्ही वैष्णोदेवीला चाललोय कटराला. आम्ही पण पहिले वैष्णोदेवीलाच जाणार आहे आणि मग असं काय भाऊ, चला तुम्ही पण आमच्या सोबत. अच्छा अच्छा. तर आता तुम्ही बघा, आम्ही पण चाललोय, माझा पण तिथं ब्लॉग चालूच आहे आणि आता खूप धमाल असणार आहे आमची. खूपच. तुम्ही चेक करा धीरज भोईर ब्लॉग्स, विजिट करा, तुम्हाला तिथं आमची मजा वगैरे भेटेल. पनवेल कुलवाड्याची मजा काय असते ती बघायला भेटेल ब्लॉग. थँक्यू. गाईज थोड्याच वेळात आपली ट्रेन निघणार आहे, प्रस्थान करणार आहे आपली ट्रेन जम्मू कटरासाठी. आणि भूक लागली आम्हाला, सकाळपासून आम्ही नाश्ता केला नव्हता. सो जेवण आपण आणलेलं आहे सोबत. जेवणामध्ये आहे चपाती, भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि फणसाचे वडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय माता दी. बरोबर परफेक्ट 12 वाजले. परफेक्ट 12 वाजून 00:00 आता एक झालेला आहे, पण गाडी आपली परफेक्ट 12ला इथून निघालेली आहे. एकही मिनिट उशिरा नाही. ही आहे इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे आपली. आणि आम्ही मस्त ट्रेन मध्ये बसून खातोय फणसाचा वडा. माझ्याकडे पण आहे फणसाचा वडा, माझ्याकडे पण आहे. सो गाइस ट्रेन मध्ये फणसाचा वडा खायला भेटतोय आपल्याला. श्राव्या पण खाते आपली. माका बुलावा आहे और आपण निकले. अचानक भयानक. अवधूतला अचानक भयानक मध्ये बुलावा आलाय. झाला सर्व, टेन्शन नाही, आता मस्त जायचं, एन्जॉय. समोर येत आहे आपली मुंबई लोकल. गाईज आपण आता पोहोचलोय वडोदरा स्टेशनला आणि गरमी खूप आहे. पाऊस तर अजिबात नाहीये गाईज. थोडा पण पाऊस कुठे नाही. महाराष्ट्रापासून गुजरात मध्ये आलो पण पाऊस नाही कुठे लागला. पाहू शकता कडक ऊन पडलंय आणि ट्रेन मध्ये पण एवढं गरम होतंय. सूर्य पण फुल तापलेला आहे गाईज. आणि काय बोलू मी, खूप गरमी आहे. म्हणजे एवढा एक्सेप्ट नव्हतं केलेलं आम्ही एवढी गरमी असेल, पण खूपच गरमी लागलेली आहे गाईज. मित्रांनो पाहू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि आपली गाडी कुठल्या तरी स्टेशनवर थांबली. नाव नाही, गाव नाही, गाडीला काहीच नंबर, स्टेशनला नाव नाही, गाव नाही, काहीच नाही आहे. आणि कुठल्या तरी स्टेशनवर आपली गाडी थांबली आहे. आणि या स्टेशनवरती नाही आहे साधं कॅन्टीन पण नाही आहे की काय खाऊ शकतो. आमच्याकडे खायला भरपूर आहे तसं, पण आम्ही भाजी बघत होतो भेटते का, पण कॅन्टीनच नाही आहे. आमची भाजी पण खराब झाली. समजलं का? असंच असतं. समजणे वाले विचार काफी आहे. पण या स्टेशनवर काहीच नाहीये, काहीच म्हणजे काहीच नाहीये. ही ट्रेन निघून गेल्यावरती मला वाटतं एवढी पब्लिक दिसते ही फक्त ट्रेनचीच आहे. ही ट्रेन निघून गेल्यावरती एकदम सुनसाम असेल इथे.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलो आहोत राजस्थान मध्ये. आपली गाडी आली आहे राजस्थान मध्ये. रात्रभरचा प्रवास करून आम्ही झोपा बिपा काढून मस्त सकाळ आमची राजस्थान मध्ये झालेली आहे. फ्रेश फ्रेश. गाईज इथल्या ऑटो बघा कसल्या भारी आहेत. आपल्या हरकत पण वेगळे ऑटो आहेत. मस्त वाटते ना ऑटो, मस्त वाटते ना ऑटो. प्रत्येक राज्यात गेल्यावर प्रत्येक काहीतरी वेगळं बघायला भेटतं ना, तसं इकडे आहे. गाईज या स्टेशनला चढणारी लोक पण भरपूर आहेत आणि उतरणारी लोक पण भरपूर आहेत. मला खाली उतरायचं होतं, बघूया प्रयत्न करतो. तो गाईज आपण उतरलोय खाली आणि सुजानगड स्टेशनचं नाव आहे सुजानगड. मस्त गाव उष्ण. गाई शाहूबाग अशी रडते, शाहूबाग अशी रडते. पप्पा पप्पा करून रडते शाहूबाग. पप्पा पप्पा. गाईस तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशीची दुपार आली आहे. गाडी 1 ते 1.5 तास झाली थांबली आहे या स्टेशनवरती. स्टेशनला नाव गाव काहीच नाहीये. अशा स्टेशनवर गाडी थांब. विवेक एक्सप्रेस आणि पाण्याचा देखील थेंब नाही यार. विवेक एक्सप्रेसला हॅट्स ऑफ आहेत. खतरनाक स्टेशन आहे. स्टेशनवर काहीच नाही. खूप गरमी आहे. पावसाचे दिवस आहेत पण पावसाचा थेंब नाहीये, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय. बाकी काय नाही, बाकी मस्त. हा, बाकी एन्जॉय. गाईज फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला, जम्मू तवी स्टेशनला. आणि बघा बॅगा घेऊन आता सगळे बाहेर पडतायत. गाईज झालेली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आपण ट्रेन मधनं उतरलो. रात्री व्लॉगिंग नाही करता आली आपल्याला जम्मूला. आता आपण जम्मूला पोहोचलो आहोत आणि आपण आता इथून जाणार आहे कटराला. रात्री आपण हॉटेल घेऊन झोपलो इथेच आणि आता आंघोळ वगैरे करून निघालोय. तर चला गाईज, 2 दिवसांनी चहा भेटली आहे. 2 दिवसांनी चहा भेटली ना. सकाळ सकाळची चहा आणि ती पण एवढी. 2 दिवस चहा होती ट्रेन मध्ये. कसं वाटलं? पाणी पिऊन खूप बेकार. गरम पाणी नुसतं भेटत होतं आणि ही खूप टेस्टी चहा आहे आणि खूप छान आहे. काय घेऊन घे मला. काय घेऊन देऊ? आईस्क्रीम घेऊन घे. आईस्क्रीम घेऊन देऊ? हा. दुसरं काय नको का? नको. आईस्क्रीम नाही खायचं. अरे टेस्टी असतं ते. नाही खायचं आईस्क्रीम. टेस्टी असतं. हा काय? ठीक आहे चालेल. घे रे मला.
तर आता आम्ही कटरा वैष्णोदेवीसाठी पकडली आहे बस आणि आम्ही निघालोय कटरा वैष्णोदेवी येथे. काहीच नद्यांना पाणीच नाही राहिलं, पूर्णपणे नद्या सुकल्यात जम्मू काश्मीरच्या पण. बघा गाईज, आपण कटराला पोहोचलो आणि कटराला पोहोचल्यावरती आपण आता चाललोय नवदुर्गा माता टेम्पल आणि धनसर बाबा. तर आपण गाडीच केलेली आहे आणि आपण निघालोय टॅक्सीवरून. काहीच आपण आता आलो आहे धनसर बाबाला. गाडी पार्क केली तिकडे समोर आणि आपण आता चाललोय चालत खाली. श्री बाबा धनसर ट्रस्ट कराहुआ करुआ बाबा जी के पवन दरबार में यात्रियों का हार्दिक अभिनंदन है. आणि आपण चाललोय अशी खालच्या बाजूला आपल्याला जायचंय पायऱ्या उतरून. म्हणजे पूर्णच खाली उतरायचं वाटतं डोंगरावर. एवढं चढून पुन्हा यायला लागणार आहे. बाबाजी खाली बसलेत. श्राव्यात झोपली आहे आमची. श्राव्या झाली गार आहे. काहीच आपण अजूनपर्यंत जिथे पण दर्शनासाठी गेलेलो एवढ्या वर्षात, तिकडे आपण कधी पण देवाच्या दर्शनाला वरती डोंगर चढून जातो आणि दर्शन झाल्यावरती मग उतरतो खाली पुन्हा. तिथे दर्शनाच्या आधीच खाली उतरायचंय आणि नंतर वरती चढायचं. आधीच खाली उतरायचं एवढं आणि मग वरती चढायचं. भरपूर पायऱ्या आहेत उतरायला. गाईज, आपण आलेलो आहे बाबा धनसर इथे आणि खरंच मस्त आहे यार. पाणी बघा ना, कसलं भारी वाटतंय, कसलं भारी वाटतंय. दोन्ही साईडला अशा जाळ्या लावल्यात पण माकडांसाठी. आता माकडं खूप त्रास देतील. पहा, जबरदस्त. आणि ह्या साईडला बघा किती जबरदस्त आहे. त्या वाव, ऑसम. काय ती शेवाळी आली, त्याच्यावर पाणी उतरते गाईस कुंडात. खतरनाक, अद्भुत अद्भुत नजारे आहेत. वाव गाईस, कसले भारी नजारे आहेत गाईस. आता आपण दर्शन घेऊया मित्रांनो बाबा धनसरजी महाराजांचं. जय बाबा धनसरजी. अशा प्रकारे काहीतरी मूर्ती आहेत. सो गाईज, आपण इथे आलोय धनसर बाबांच्या इथे दर्शन घ्यायला आणि स्वतः बाबांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. ते बघा नागदेवता. आणि मला त्यांची थोडीशी माहिती मिळालेली आहे. गर्दी होती, रेकॉर्ड नाही करता, आतमध्ये कॅमेरा पण अलाउड नाहीये, पण त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे गाईज की धनसर बाबा हे एक नागदेवता आहे. शंकर भगवानांचे खूप मोठे भक्त आहेत. शंकर भगवानांचे खूप मोठे भक्त आहेत आणि नाग शेषनागाचा अवतार आहे धनसर बाबा. आणि त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या, त्यांच्या ज्या पूर्वजापासून ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांनी त्या मूर्त्या, आपण मगाशी विरगळी बोललो पण ते विरगळी नाही आहेत, ते त्यांचे वंशज आहेत. त्या वंशजांच्या रूपामध्ये पूर्वजांपासून त्यांचं ते रूप तिथे स्थापन आहे. तर याची अशी थोडीफार माहिती आपल्याला भेटली होती. शंकर पार्वतीची मूर्ती पण खूप मस्त आहे इथे. जय हो बोले. तिथेच बाजूला काही ठीक अशी गुफा आहे. गुफेमध्ये जायला रस्ता आहे तिथूनच पाठीमागून. हर हर महादेव. गाईज बघू शकते अशा गुफेतून आपल्याला जायचंय छोट्याशा आतमध्ये. नाकावर आलाय कुंकू. चल. सो गाईज, एवढी गुफा छोटीशी आहे. शंकर पार्वतींची मूर्ती आहे, मस्त, खूप सुंदर आहे. आणि पूर्ण इथे बघा पूर्ण जंगल आहे या साईडला आणि इकडे पूर्ण मूर्ती आहेत.
बघितलं शंकर पार्वतीची मूर्ती. सो गाईज आपल्याला त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे धनसर बाबा म्हणजे एक नाग देवता आहे, शेषनागाचा अवतार आहे आणि शंकर भगवानांचे खूप मोठे भक्त असे धनसर बाबा आहेत. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या त्यांच्या पूर्वजांच्या आहेत, वंशज आहेत त्यांचे, पुरातन काळापासून इथे आहेत. आणि नंतर त्याच्या बाजूलाच एक गुफा आहे मित्रांनो. त्या गुफेत तुम्ही गेले ना तर त्या गुफेमध्ये आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, पण त्या गुफेमध्ये गाईज आपल्याला शिव, पार्वती, गणपती आणि कार्तिकी असे छोटे छोटे पिंडी बघायला भेटतात, सेम आकाराच्या. खूप सुंदर अशा दिसतात गाईज. तुम्ही पाहू शकता धनसर बाबांच्या बाजूलाच आहे. तर इथे प्रत्येकाने येऊन एकदा भेट द्या. खूप सुंदर अशी जागा ही, मस्त वाटतं गाईज. इथे धनसर बाबाच्या इथे खाली आलं थोडस तर पाणी पण डबकंय मस्त. डुबकायसाठी लोक डुबकतात इथे पाण्यामध्ये. पाणी पण लय भारी आहे गाईज, पूर्ण येणारं रस्तीचं बनवून ठेवलंय कसं बघा डबकं डुबकायला. खाली तर पूर्ण नदीच आहे. हा वाळ डायरेक्ट खाली काहीच. जायचंय का तिकडे? नाही. एवढ्या उन्हामध्ये एवढं थंडगार पाणी आहे, बर्फाचं पाणी आहे, खूप छान. खूप छान. आपण तोंड धुऊया. हा 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 हा. पूर्ण थकवा निघून गेला. मस्त. धनसर बाबांच्या इथे दर्शन घेऊन आता आलोय नवदुर्गा माते मंदिराच्या इथे. आणि श्राव्य बघा आपली जय माता दी करत उड्या मारत चालली आहे. चल श्राव्य काय बोलतोय तू? बोल. जय माता दी, 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 जय माता दी. गाईस भोले शंकरची गुफा आहे ही. शेषनाग आणि महादेवजी विराजमान आहेत आणि खाली माता राणीचं मंदिर आहे. थोडीशी लाईन लावून मस्त असं मंदिर आहे गाईज. चला बघू. काहीच एरिया बघा ना कसला भारी वाटतोय, खतरनाक मंदिर पण गाईज जबरदस्त दिसतंय. सॉलिड एरिया आहे. गाईज आपण आलोय नवदुर्गा नवदेवी गुफेमध्ये. मस्त अशी गुफा आहे. गाईच्या गुफेतनं वाकून जायचं डायरेक्ट आतमध्ये. शाहू चल आतमध्ये. गाईज गुफेच्या आतमधून जायचंय आपल्याला वाकून. तुम्ही पाहू शकता वाकूनच जायचंय गुफेच्या आतमध्ये. थोडस सही आहे यार, सही आहे गुफा. इथे बाबाची व्हिडिओ काय बनवायला देणार नाही आपल्याला, अशी मंदिर आहे, अशी गुफा आहे गाईज. इकडे बघा देवी आहे. सो गाईज अशा गुफेतनं बाहेर निघायचं रिटर्न. पुढे निघालं की काही नाही, पण बघा कसं भारी वाटतंय. एक नंबर आहे दर्शन तर, जबरदस्त आहे दर्शन. मस्त अशी गुफा आहे गाईज. गाईज श्राव्य मस्त धावते इथे आणि माकडे आहेत सगळीकडे पूर्ण.
काहीच आपलं धनसर बाबांचं देखील दर्शन झालेलं आहे आणि नवदुर्गा मातेचं देखील दर्शन झालेलं आहे. सो आता आपण जाऊया हॉटेल रूमवर पुन्हा. गाईज झऱ्याचं पाणी इकडे एवढं मस्त केलंय. मंदिराच्या आपण हे नवदुर्गा मंदिर आहे आणि जस्ट वरती आलो. मी बोललो आपण घरी जाऊया पण थोडस वरती आलो. पण इथे बघा ना कसलं भारी केलंय. स्नानगृह केलंय, बच्चों के लिए अलग, स्त्रियों के लिए अलग. एक नंबर गाईज. आणि झऱ्याचं पाणी आहे हे, पिऊ पण शकतो. मी पिऊन बघितलं हे पाणी यांच्याकडनं. जलजिरा पिलो आणि इथून पाणी पिलो. हे थंडगार पाणी, एकदम फ्रेश पाणी एकदम झऱ्याचं. आणि गाईज हे बघा ना कसलं भारी आहे यार, खतरनाक. आणि पाणी एकदम गारगार आहे. मी तर आंघोळ नाही करत समजा थंड पाण्यामध्ये, पण खूप सुंदर असं थंडगार पाणी आहे गाईज. ऑसम बनवले, ऑसम. हे स्त्रियों के लिए, लेडीज साठी आहे हे फक्त, आणि हे जेंट्स साठी इथे बनवलेलं आहे यांनी. ऑसम बनवले, ऑसम. आता आपण निघूया हॉटेल रूम वरती. चलो.